family Lamiaceae, that is also called family Labiata. Old name of Lamiaceae is Labiata. So because of that, the name is given. It containing bilabiate type of corolla. Bilabiate corolla याच्यामध्ये आहे. Because of that, this name is given. That is Labiata. Then later on, by particularly Ician, the name has been changed into Lamiaceae because all names should be end with of the family into CEAE. So Labiata is not ending with CEAE, so name has been changed, and that name is new name is that is Lamiaceae. Most of time you may ask in MCQ exam that new name of the family Labiata is. So you have to remember this. Then if we see the systematic position or classification of this family, that it comes under division Spermatophyta, subdivision Phanerogams, class Dicotyledon, सबक्लास गॅमोपेटली. आता गॅमोपेटली असल्यामुळे पेटल्स आर फ्यूज. गॅमो म्हटलं की फ्यूज आणि पॉलिपेटली म्हटलं तर पेटल्स फ्री आहे. तर ही जी फॅमिली आहे लॅमिएसी दॅट इज द गॅमोपेटली. याच्यामध्ये पेटल्स फ्यूज आहेत. जसं आपण सोलॅनेसी पाहिली दॅट इज ऑल्सो गॅमोपेटली. सोलॅनेसी सुद्धा गॅमोपेटली होती. तशाच प्रमाणे आता ही फॅमिली आहे दॅट इज ऑल्सो गॅमोपेटली. देन सिरीज बाय कार्पिलॅटी. बाय कार्पिलरी सिनकार्पस किंवा फ्लावर याच्यामध्ये जनरली आहे बाय कार्पिलरी सिनकार्पस म्हणून बाय कार्पिलेटी सिरीज मध्ये आहे. देन ऑर्डर आपण ज्याला म्हणतो सो ऑर्डर इज लॅमिएलिस. लॅमिएलिस त्याची ऑर्डर आहे आणि त्याच्यामध्ये फॅमिली लॅमिएसी ऑर लॅबिएटी. सो दॅट इज द पर्टिक्युलरली फॅमिली ऑफ दिस. देन द फॅमिली लॅमिएसी इज पॉप्युलरली नोन ॲज द मिंट फॅमिली. याला मिंट फॅमिली असं सुद्धा म्हणतात. मिंट ज्याच्यामध्ये पुदिना येतो. पुदिन्याची फॅमिली मिंट फॅमिली. कारण याच्यात सगळे जे प्लांट आहेत ते सुवासिक पदार्थ सुवासिक तेल देणारा आहे किंवा सुवास देणारा आहे, सुगंध देणारा आहे. अरोमॅटिक सबस्टन्सेस या प्लांट मध्ये आहे. म्हणून मेंबर्स ऑफ दिस फॅमिली हॅव सम प्लिझंट स्मेल. प्रत्येकामध्ये विशिष्ट प्रकारचा सुवास या प्लांटला आहे. एंग्लर अँड प्लांट सिस्टीमनी त्याला काय केलं की टुबी फ्लोरी मध्ये प्लेस केलंय. परंतु नंतर बेंथम अँड हुकरनी त्याला पर्टिक्युलरली जी ऑर्डर आहे दॅट इज द लॅमिएलिस मध्ये त्याला प्लेस केलं. देन कॉमन प्लांट्स ऑफ दिस. याचे जे लॅमिएलिसचे जे लॅमिएसीचे जे प्लांट्स आहेत तर त्यामध्ये पहिला म्हणजे ऑसिमम सॅन्टम ज्याला तुळशी म्हणतो आपण, तुळस. होलीबेसिल. सर हे जे प्लांट आहे सगळ्यांच्या परिचयाचा आहे. सगळ्यांच्या घरामध्ये तुळस जवळपास असतेच. गार्डन मध्ये सुद्धा आपण लावतोच, घरामध्ये अंगणामध्ये लावतोच. तुळस हे त्याचं बेस्ट एक्झाम्पल आहे लॅमिएसीचं. नंतर दुसरं एक्झाम्पल आहे मेंथा, पुदिना. मेंथा युरिडिस किंवा मेंथा पायपेरेटा हे दोन्ही ज्या स्पीसीज आहेत मेंथाच्या. पुदिना तर जो पुदिना तो सुद्धा लॅमिएसीचा मेंबर आहे. एनिसोमेलस हे प्लांट आहे, त्याला पानओवा म्हणतो आपण. ल्युकस ऍस्पेरा आहे. ल्युकस ऍस्पेरा तो सुद्धा जनरली काय असतो आघाड्यासारखं एक वनस्पती येते. ती वनस्पती सुद्धा याच्यामध्ये येते. त्यानंतर सॅल्वेनिया ऑफिशियली सॅल्विनिया ज्याला सब्जा म्हणतो. सब्जा सॅल्विया ऑफिशियलिस. सब्जा सुद्धा याच प्लांट पर्टिक्युलर फॅमिलीमध्ये येतो. तर हे महत्वाचे जे मेंबर्स एक्झाम्पल्स आहेत यू हॅव टू नोट दिस. बरेच वेळा एक्झाम्पल्स फॅमिलीचे एक्झाम्पल्स विचारले जातात. सो व्हॉट इज द डिस्टिंग्विशिंग कॅरेक्टर्स ऑफ दिस फॅमिली. द प्लांट्स आर युजली हर्ब. प्लांट हे हर्बेशियस आहे. अंडर श्रब आहे. अंडर श्रब आहे. श्रबी म्हणजे झुडपासारखं, पण झुडूप कसं आहे छोट्या आकाराचं. जे रान तुळस वगैरे जे वाढते तर ते तुळस जी आहे ती जनरली काय असते थोडी अंडर श्रब म्हणजे झुडपासारखी असते परंतु छोट्या आकाराचं असते. सो दॅट इज कॉल्ड ॲज अंडर श्रब. किंवा बरेचशी हर्ब आहे हर्बेशियस, नाजूक प्लांट येतात, हर्बेशियस आहे. ट्री स्पीसीज याच्यामध्ये नाही, कोणत्याही झाडं वृक्ष याचे येत नाही. द स्टेम इज क्वाड्रँग्युलर. स्टेम जर पाहिलं आपण त्याचं क्वाड्रँग्युलर चौकोनी आहे. जर स्टेमचं सेक्शन जर घेऊन पाहिलं तर लक्षात येतं इट इज हॅव्हिंग क्वाड्रँग्युलर. 4 अँगल्स त्या स्टेमला आहेत. सो दॅट इट इज नथिंग बट त्याला आपण चौकोनी असं म्हणतो, क्वाड्रँग्युलर शेप. देन लिव्हज आर सिंपल. बरेच वेळा लीफ याचे सिंपल असतात. एक्स्टिप्युलेट त्याला स्टिप्यूल असतो खाली. ग्रीन जो पोर्शन असतो तो ज्या ठिकाणी पान अराईज होतो त्या ठिकाणी एक्झॅक्टली छोटा पोर्शन दिसतो त्याला स्टिप्यूल म्हणतो. सो दॅट इज कॉल्ड एक्स्टिप्युलेट. अपोजिट डिकसेट ही त्याची फायलोटॅक्सी. अपोजिट डिकसेट
अरेंजमेंट त्याची फायलोटॅक्सी राहणार. म्हणजे जनरली काय होतं, एका बाजूला एक पान तर एक बाजू सोडून दुसऱ्या बाजूला असं येतं, अपोजिट डिकसेट, दॅट इज कॉल्ड अपोजिट डिकसेट. अँड अरोमॅटिक प्रॉपर्टी आहे त्याच्यामध्ये, सुगंधी आहे. तुळशीचं पान घ्या, हातावर चोळा, एक अरोमॅटिक स्मेल येतो. सब्जा घ्या किंवा पर्टिक्युलरली ल्युकस घ्या, ते सुद्धा घेता येतो, किंवा मेंथा घ्या, पानोवा घ्या, हे कुठले येतं स्मेल येतो. सो दॅट इज अरोमॅटिक प्रॉपर्टीज. इन्फ्लोरसन्स जो आहे तो थायरसस ऑफ व्हर्टिसिलॅस्टर. व्हर्टिसिलॅस्टर इन्फ्लोरसन्स दॅट इज प्रॉपर्टी ऑफ दिस फॅमिली. या फॅमिलीची सगळ्यात महत्वाची प्रॉपर्टी केला व्हर्टिसिलॅस्टर इन्फ्लोरसन्स आहे. So that is nothing but one of the special type of inflorescence that is found in case of Lamiaceae. Then flowers are bisexual. Flower bisexual hai. Then after zygomorphic and hypogynous. Flower हे bisexual आहे, irregular आहे, झॅगोमॉर्फिक आहे, इरेग्युलर शेप मध्ये आहे. झॅगोमॉर्फिक आहे, सिमेट्री ऍक्टिनोमॉर्फिक नाही, त्यामुळे इक्वली त्याचे दोन भाग फक्त एकाच प्लेन मधून होऊ शकतात. दोन भाग फुलांचे सगळ्या भागातनं सगळ्या प्लेन मधून आपण करू शकत नाही. सो दॅट इज कॉल्ड झायगोमॉर्फिक सिमेट्री. त्यानंतर हायपोगायनस. हायपोगायनस ज्या वेळेला फ्लावर असेल तो ओरी सुपेरियर असते, बाकी सगळे वल जे असतात ती इन्फिरियर असतात. सो कॅलिक्स कन्सिस्ट ऑफ 5 सेपल, जनरली 5 सेपल असतात. गॅमोसेपॅलस, एस्टायवेशन, इम्ब्रिकेट और वेल्वेट. इम्ब्रिकेट किंवा वेल्वेट एस्टायवेशन आहे. करोला बायलेबिएट टाइप आहे. बायलेबिएट, त्याला 2 लोब आहेत करोलाला, आणि मोस्ट ऑफ टाइम इट इज फ्यूज. 5 आहेत. पेटल जे असतात ते फ्यूज असतात, आणि इम्ब्रिकेट एस्टायवेशन त्याच्यामध्ये आहे, म्हणून त्याला आपण गॅमोपेटॅली मध्ये टाकलेलं आहे ही फॅमिली. अँड्रोशियम कन्सिस्ट ऑफ 4 स्टेमन. अँड्रोशियम मध्ये 4 स्टेमन आहेत. स्टेमन्स आर इपिपेटलस, डायडिनॅमस आहे, त्यामुळे अँथरला 2 त्या ठिकाणी काय असतील, 2 मध्ये अरेंजमेंट आहे, 2+2 ची अरेंजमेंट असते. इपिपेटलस आहे, पेटल वरती स्टेमन अराईज होतात, त्यामुळे पेटलला चिटकूनच ते येतात. अँथर्स आर डायथिकस. अँथर हे डायथिकस आहे. 2 त्याला त्या ठिकाणी काय असते, अँथर्सला 2 लोब त्या ठिकाणी आहे. इंट्रोज आहे, आतमध्ये टर्न होतात, बाहेरच्या बाजूला एंथर टर्न होत नाही, टर्न आतमध्ये होतात, इनसाइड होतात. डेसिंग्स बाय लॉजिट्युडनल स्लिट, त्याला लॉजिट्युडनल स्लिट ओपन होते आणि तिथून पोलन ग्रेन्स बाहेर पडतात. कायनेशियम हे बायकार्पेल आणि सिनकार्पस आहे. टेट्रालॉक्युलर आहे, 4 लॉक्युलर आहेत. तुळशीचा मंजुळा घ्या, मंजुळामधून जे सीड घ्या, सीडला आपण क्रश करून बघा, त्याच्यामध्ये जर ओपन करून बघा, त्या 4 लॉक्युल्स तुम्हाला दिसतात. 4 लॉक्युल मध्ये सीड, त्याच्यात 4 सीड असतात. जनरली 4 किंवा त्यापेक्षा जास्त असू शकतात, परंतु जनरली 4 लॉक्युल त्याच्यामध्ये आहे. ओव्हरी सुपेरियर आहे. ओव्हल इज 1, एकच लॉक्युल आहे. लॉक्युल विथ ऑन एक्झाइल प्लासेंटेशन. एक्झाइल प्लासेंटेशन ऍक्सिसला सीड दिसतात सगळे. स्टाईल इज गायनोबेसिक. स्टाईल हे गायनोबेसिक आहे त्या ठिकाणी. नंतर स्टिग्मा बायलो, फ्रूट सायझोकार्प दॅट डेसेस इनटू 4 नटलेट. 4 नटलेट मध्ये सायझोकार्प टाइप ऑफ फ्रूट आहे, ते 4 मध्ये डिवाइड होतो. सीड इज नॉन एंडोस्पर्मिक. नॉन एंडोस्पर्मिक आहे, सीड मध्ये एंडोस्पर्म नाही, त्याला एक्झाल्ब्युमिनस असं म्हणतात. सच सीड्स आर कॉल्ड ॲज एक्झाल्ब्युमिनस. Now the family Lamiaceae or Labiatae that includes about 200 genera with 3200 species. 200 पेक्षा जास्त स्पीसीज याच्यामध्ये आहे. इंडियामध्ये दिस फॅमिली इज रिप्रेझेंटेड बाय 400 स्पीसीज. भारतामध्येच एकट्या 400 स्पीसीज याच्या वेगवेगळ्या लॅमिएसीच्या सापडतात. लॅमिएसी इज अ वर्ल्ड वाईड डिस्ट्रीब्युशन स्पीसीज. वर्ल्ड वाईड जगामध्ये भरपूर त्याच्या स्पीसीज आहेत. द मेंबर्स ऑफ दिस फॅमिली आर फाउंड बोथ इन ट्रॉपिकल अँड टेम्परेट क्लायमेट. दोन्ही वातावरणात सापडते, ट्रॉपिकल रिजनला ध्रुवावरती आणि टेम्परेट उष्णकटिबंधामध्ये या देशांमध्ये सुद्धा जनरली या प्रकारचे प्लांट सापडतात. वाईल्ड स्पीसीज ऑकर इन हिल्स. याचे काही वाईल्ड स्पीसीज सुद्धा आहे. रानटी व्हरायटी ज्या असतील त्या जंगलांमध्ये, पहाडांमध्ये, त्या भागामध्ये सापडतात. जर आपण याची हॅबिट पाहिली प्लांटची, तर द प्लांट आर मोस्टली नथिंग बट अरोमॅटिक हर्ब और अंडरश्रब आहे. देन सम स्पीसीज ऑफ हिप्टीज अँड ल्युकोसेप्ट्रम हे एक प्लांट आहे. ट्री, काही मात्र ट्री सुद्धा याच्यामध्ये आहे, छोट्या आकारचे ट्री येतात. द फ्यू स्पीसीज ऑफ पर्टिक्युलरली स्कुटेल एरिया आर क्लाइंबर, काही वेली वृक्ष सुद्धा याच्यामध्ये आहे. तर महत्वाचं आपण कॅरेक्टर स्टडी करणार. काही जे रूट आहे, रूट टॅपरूट सिस्टीम आहे, डायकॉटचं प्लांट असल्यामुळे टॅपरूट सिस्टीम ही डॉमिनंट आहे. तर इथे एक दाखवलं एक्झाम्पल ल्युकस ऍस्पेरा. हे ल्युकस ऍस्पेरा दाखवलं आहे. ट्वी अशा प्रकारे राहते. आपण जे पाहणार आहे प्लांट ते म्हणजे ऑसिमम सॅन्क्टम, तुळस.
सो सम ऑफ द इम्पॉर्टंट प्लांट इज देअर, दॅट इज ऑसिमम सॅन्क्टम, ज्याला आपण तुळशी म्हणतो. तर तुळशीचं जर प्लांट आपण पाहिलं, फॉर एक्झाम्पल इफ वी सी नथिंग बट द जस्ट अ मिनिट, नथिंग बट सी द इमेजेस. जर आपण त्याची इमेज जर आपण पाहिली, दिस इज अ फिगर दॅट यू नो व्हेरी वेल. त्याला आपण स्पेशल कॅरेक्टरिस्टिक महत्वाचं व्हर्टिसिलॅस्टर इन्फ्लोरसन्स जो आहे तो क्लिअरली याच्यामध्ये दिसतो. हे पर्टिक्युलरली फ्लावर्स आहेत त्याचे, आणि फ्लावर जनरली पर्पल कलरचे येतात, त्याच्यामध्ये जांभळ्या रंगाचे फ्लावर्स येतात, आणि त्याच्या आतमध्ये जर आपण पाहिलं तर यू कॅन सी द फ्लावर स्ट्रक्चर आपल्याला पाहायला मिळतं. नाउ इन दिस दॅट इज नथिंग बट द पर्टिक्युलर ऑसिमम सॅन्क्टम डेव्हलपमेंटल स्टेज. आता याच्यात वेगवेगळ्या स्पीसीज दाखवल्या तुळशीमध्ये. काही आपण रान तुळस म्हणतो, काही कृष्ण तुळस आहे, राम तुळस आहे, काही आणखी सब्जा आहे. सो दीज आर लुकिंग सिमिलर, त्याच्या स्पीसीज त्याच्यामध्ये दाखवलेल्या आहेत. सो दीज आर द डिफरंट काइंड्स ऑफ पर्टिक्युलर स्पीसीज. आता याच्यामध्ये फ्लावर स्ट्रक्चर मधला थोडा फरक दाखवला आहे. इन दिस ऑसिमम पर्टिक्युलरली बॅसिलिकम, ज्याला होली बेसिल म्हणतो आपण, ती जी आहे ती तुळस, त्याला व्हाईट कलरचे फ्लावर येतात. नंतर अमेरिकानम मध्ये थोडी वेगळं येते फ्लावर स्ट्रक्चर. कॅम्पेचिनम म्हणजे ही याची सुद्धा वेगळी स्पीसीज आहे. पुन्हा टुनिफ्लोरम ही दुसरी आहे. त्यानंतर ग्रासिमम ही वेगळी स्पीसीज आहे, ग्रास सारखी दिसते. प्रत्येकामध्ये फ्लावर वेगवेगळे दिसते. प्रत्येकामध्ये फ्लावरचा कलर जो आहे तो पण शेप मात्र सारखा आहे. फुलांचा शेप जो आहे तो नियर अबाउट काय त्याच्यामध्ये सेम आहे. सो दीज आर हॅव्हिंग डिफरंट स्पीसीज ऑफ पर्टिक्युलरली नथिंग बट द ऑसिममच्या अशा भरपूर स्पीसीज त्याच्यामध्ये आहे. सो वन बाय वन नाऊ वी आर मुव्हिंग टुवर्ड्स द कॅरेक्टर. सो हॅबिट ऑसिमम सॅन्क्टम, ज्याला तुळशी म्हणतो आपण. सो पेरेनियल हर्ब विथ टिपिकल aromatic स्मेल. पेरेनियल हर्ब आहे विथ टिपिकल aromatic स्मेल आहे. स्टेम इज इरेक्ट, ब्रांच quadrangular, somewhat woody, solid, branches covered with soft hairs. ब्रांचेस वरती सॉफ्ट हेअर्स दिसतात. हेरी आहे, सरफेस ग्लॅबरस स्मूथ नाहीये, हेरी आहे. इरेक्ट आहे, स्टेम हे इरेक्ट राहतं. ब्रांच आहे, क्वाड्रँग्युलर आहे, थोडं उडी आहे. तुळशीची जर आपण ब्रांच तोडून पाहिजे थोडं कडक लागतं तोडताना. सो दॅट इज समवट उडी. प्लांट जरी हर्ब आहे तरी पण स्टेम मात्र उडी आहे त्याचं. तोडताना आपल्याला आवाज येतो तुटताना, स्टेम जर तुटतं आपण पाहिलं तर. सो दॅट इज नथिंग बट कॉल्ड एज उडी स्टेम. नंतर लीफ जर पाहिलं तर लीफ हे सिम्पल आहे. अपोजिट फायलोटॅक्सी आहे. शॉर्ट पेटिओल आहे त्याचा. पेटिओल जो आहे तो लीफ जो शॉर्ट आहे, एक्स्टेपुलेट आहे, त्याला स्टिप्यूल आहे. ओव्हेट आहे पर्टिक्युलरली, जो आपल्याला त्या ठिकाणी शेप जर पाहिला लीफचा. सिरेट मार्जिन आहे, ॲक्यूट अपेक्स आहे, आणि ग्लँड डॉटेड आहे. त्यातल्या ज्या ग्लँड आहे ते डॉटेड दिसतात जर आपण बेसला जर पाहिलं तर. आणि युनिकॉस्टेड रेटिक्युलेट व्हेनेशन आहे. व्हेनेशन जर पाहिलं तर युनिकॉस्टेड रेटिक्युलेट व्हेनेशन पाहायला मिळतं. इन्फ्लोरेसन्स फार महत्वाचा आहे. व्हर्टिसिलॅस्टर टाइप. व्हर्टिसिलॅस्टर इट इज वन ऑफ द स्पेशल टाइप ऑफ इन्फ्लोरेसन्स फाउंड इन दिस. त्यानंतर 6 to 10 फ्लावर्स याच्यामध्ये 6 ते 10 फुलं असतात, वर्ल्स मध्ये प्रेझेंट असतात. इमिटिंग फाईन स्मेल, त्याचा खूप चांगला सुगंध येतो जो व्हर्टिसिलॅस्टर असल्यामुळे. त्यानंतर फ्लावर पेडिसिलेट आहे, पेडिसेल आहे फ्लावरला. आणि ब्रॅक्ट त्याला आहे, ब्रॅक्टिएट आहे, ब्राक्ट आहे, ब्रॅक्ट स्मॉल आहे, आणि कॉडस आहे. दॅट इज देअर ती त्याचा शेप जर पाहिला तर एका लांब याच्यासारखा आहे, म्हणून त्याला कॉडस म्हणतो आपण. हर्मॅफ्रोडाईट असल्यामुळे जनरली काय होतं, बायसेक्सुअल नेचर आहे. सो इट इज कॉल्ड हर्मॅफ्रोडाईट. म्हणून त्याच्यात मेल आणि फिमेल दोन्ही सेक्स ऑर्गन जे आहे ते दोन्ही त्याच्यामध्ये प्रेझेंट आहे. त्यानंतर झायगोमॉर्फिक सिमेट्री झायगोमॉर्फिक कम्प्लीट. झायगोमॉर्फिक असल्यामुळे इक्वली आपण फुलाला 2 भाग करताना एकाच ठिकाणून करता येतात, इतर ठिकाणून त्याला 2 भाग करू शकत नाही. दॅट इज कॉल्ड झायगोमॉर्फिक. कम्प्लीट फ्लावर आहे, त्यामुळे सगळे वर्ल्स आहेत. कम्प्लीट म्हणजे सगळे वर्ल्स. पर्पल कलर असतो, जनरली जांभळ्या रंगाचा असतो तुळशीला. आणि हायपोगायनस, फ्लावर हायपोगायनस आहे, त्यामुळे ओळी सुपेरियर आहे. कॅलिक्स 5 आहे. गॅमोसेपॅलस आहे. सेपल या ठिकाणी 5 आहेत आणि ते फ्यूज आहेत. गॅमोसेपॅलस आहे. बायलेबिएट टाइप जे आहे तो कॅलिक्स तो सुद्धा बायलेबिएट आहे. करोला सुद्धा बायलेबिएट आहे.
दोन याच्यामध्ये तो काय होतो, डिवाइड होतो. दोन दोनच्या याच्यामध्ये डिवाइड होतो. दोन इकडे आणि तीन तिकडे, अशा प्रकारे बायलेबेट त्याला म्हणतो आपण. पेटलॉइड, पेटल वरती अटॅच आहे, पर्पल कलरचे आहे. पोस्टेरियर लिप ब्रॉड, पोस्टेरियर लिप जे असते ते त्याचं ब्रॉड असतं आणि बोट शेप, बोटच्या आकारासारखं स्ट्रक्चर त्या फ्लावर मध्ये तयार होतं. बरेच वेळा कॅरेक्टर विचारतात. बोट शेप ऑफ particularly leaf are found in case of Ocimum sanctum or in family Lamiaceae. Lamiaceae मध्ये जनरली कॉमन कॅरेक्टर आहे, बोट शेप असतं. त्यानंतर एंटेरियर लिप विथ 4 स्मॉल लोब, एंटेरियर लिपला 4 स्मॉल लोब असतात आणि एक मोठा असतो. पोस्टेरियर जो असतो तो ब्रॉड असतो. अँड प्रोसिडिंग मॅक्रोनेट टीथ, त्याला मॅक्रोनेट टीथिंग असतं, थोडं टीथ दिसतात, त्याला खाचा दिसतात. ग्लँड डॉटेड आहे, इम्ब्रिकेट एस्टॅब्लिशन अँड इन्फिरियर पर्टिक्युलरली कॅलिक्स आहे. करोला सुद्धा तसाच, 5 पेटल, गॅमोसेफेलस, बायलेबिएट, करोला ट्यूब शॉर्ट, करोला ट्यूब शॉर्ट आहे. अप्पर लिप 4 लोब आणि लोअर लिपला लार्ज आहे, असं त्याच्यामध्ये आहे. म्हणजे 4+1 अशी त्याच्या मध्ये आहे. अँड्रोशियम जे आहे ती दॅट इज द स्टेमन, 4 स्टेमन्स आहेत, त्याच्यात 4 स्टेमन्स दिसतात. 4 जे आहेत ते पर्टिक्युलर स्टेमन पाहायला मिळतात. पॉलिअँड्रस कंडिशन आहे, पॉलिअँड्रस, त्यामुळे फ्यूज नाही. डायडिनॅमस आहे, 2-2 अरेंजमेंट, दोन इकडे आणि 2 तिकडे, असे 4 आहेत. इपिपेटॅलस, पेटल वरती अटॅच आहे. 5th पोस्टेरियर स्टेमन कम्प्लिटली सप्रेस, 5वा जो आहे आलेला असला तर तो सप्रेस असतो, खाली असतो, एकदम खाली. काही स्पीसीज मध्ये पाहायला मिळतो 4च्या ऐवजी 5 असतात, तर तिथे मात्र असला तर जनरली हा खाली असतो. नंतर अँथर्स बायसेल्ड आहेत, अँथरला 2 सेल दिसतात. इंट्रोज आहे, आतमध्ये त्याचं टर्निंग होतं, तर आतमध्ये टर्न होऊन फ्लावर डेव्हलप होतो. आणि डॉर्सिफिक्स, डॉर्सिफिक्स अपिअरन्स आहे. डॉर्सल सरफेस वरती अँथरला कनेक्टिव्ह अटॅच होतं, फिलामेंट अटॅच होतं. नंतर गायनोशियम, 2 कार्पेल, बाय कार्पेलरी फ्लावर असतं. तर सिनकार्पस बायकार्पेलरी फ्लावर आहे. सिनकार्पस अरेंजमेंट आहे. बायकार्पेलरी सिनकार्पस ही कॅरेक्टरिस्टिक फीचर याची. सिनकार्पस मध्ये काय असतं, कार्पेल अटॅच असतो, एकमेकाला जोडलेले असतात. ॲपोकार्पस म्हटलं तर फ्री असतात. आणि बायकार्पेलरी म्हणजे 2 कार्पेल असतात. ओरी बायलॉक्युलर, ओरी बायलॉक्युलर आहे इन एव्हरी स्टेज, प्रत्येक स्टेजला, बट बिकम्स टेट्रालॉक्युलर इन लॅटर स्टेज. पहिल्यांदा बायलॉक्युलर असते आणि नंतर मात्र 4 त्याची तयार होतात. आणि ओरी सुपिरियर असते, 4 चेंबर, 4 चेंबर दिसतात. एक्झाईल प्लासेंटेशन आहे, सेंटरला सीड डेव्हलप होतात. सिंगल ओव्हल आहे इन इच लॉक्युल, प्रत्येकामध्ये एकच ओव्हल येतो, एकच सीड येतो, म्हणजे प्रत्येकाच्या दाण्यात 4 सीड येतात. जे आहे फ्लावर मध्ये 4 सीड येणार. गायनोबेसिक स्टाईल आहे, गायनोबेसिक आहे, दॅट इज इट अरायझेस फ्रॉम द बेस ऑफ द ओरी, ओरीच्या बेस पासून ते अराइज होणार. स्टिग्मा बायफिड आहे, बायफिड म्हणजे 2 त्याला पार्टिशन आहे, स्टिग्माच्या वरच्या अपेक्सला 2 असे पार्टिशन झाल्यासारखे दिसतात. नंतर फ्रूट जर पाहिलं तर सायझोकार्पिक टाइप ऑफ फ्रूट आहे, त्याला कॅरेंकुलस असं म्हणतात, कॅरेंकुलस. आणि 4 नटलेट्स त्याच्यामध्ये असतात, 4 नटलेट्स आर डेव्हलप, त्याच्यात 4 छोटे छोटे बारीक बारीक नटलेट्स डेव्हलप होतात. तुळशीचा मंजुळा घ्या, हातावरती चोळून बघा, तुम्हाला त्याच्यात छोटे छोटे बारीक काळ्या रंगाचे सीड येतात, मोहरीपेक्षा बारीक असतात. सो दॅट इज नथिंग बट कॉल्ड नटलेट्स, त्याला नटलेट्स असं म्हणतात. सो फ्लोरल फॉर्म्युला जर पाहिला आपण तर झायगोमार्फिक, बायसेक्सुअल, कॅलिक्स 1+4 ची अरेंजमेंट आहे. करोला 4+1 ची अरेंजमेंट आहे. 4 जे आहेत ते वर, खाली जो आहे तो 1 आहे आणि 4 वर आहे. इथं करोला मध्ये, कॅलिक्स मध्ये उलट आहे, 1 जो आहे तो वर आहे आणि 4 खाली आहेत, असं होतं ते. हा मोठा आहे 1 आणि इथे मात्र हा 1 जो आहे तो या ठिकाणी खाली आहे, तो लहान आहे आणि बाकी 4 हे थोडे अटॅच झाले, मोठे आहे. आणि इथं ही जे एरो दाखवला आहे याचं मिनिंग असं होतं की कॅलिक्स पर्टिक्युलरली काय आहे, दॅट इज नथिंग बट, त्याला आपण काय म्हणतो, इपिपेटॅलस, इपिपेटॅलस आहे, पेटल वरती अँथर अटॅच आहे, म्हणून त्याला या ठिकाणी असा एरो काढलेला आहे वर त्याच्यावर. नंतर अँड्रोशियम जे आहेत, अँथर जे आहेत, ते 2+2, 2+2 चे अरेंजमेंट आहे. आणि गायनोशियम बाय कार्पिलरी सिनकार्पस म्हणून त्याला ब्रॅकेट मध्ये टाकलं आणि ओरी सुपेरियर आहे म्हणून त्याला अंडरलाईन केलं. सो दिस इज फ्लोरल फॉर्म्युला, याला फ्लोरल फॉर्म्युला म्हणतात. अनदर प्लांट इज देअर, दॅट इज साल्विया, ज्याला सब्जा म्हणतो आपण. सब्जाचा आपण आता सेम कॅरेक्टरिस्टिक आहे, पुन्हा बघू आपण नंतर त्याला. देन आफ्टर हिअर दिस इज द पर्टिक्युलर डायग्रामॅटिक रिप्रेझेंटेशन ऑफ द ऑसिमम प्लांट. तुळशीचं गायनोबेसिक स्टाईल, आपण मी जसं म्हणलं गायनोबेसिक, इथे आहे गायनोबेसिक स्टाईल जो आहे तो. त्यानंतर गायनोबेसिक म्हणजे स्टाईल हा शेवटपर्यंत येतो, दॅट इज कॉल्ड गायनोबेसिक, उरी खाली आहे एकदम. नंतर इथे स्टिग्मा बायफिड आहे बघा, 2 त्याला पार्टिशन दिसतात, स्टिग्मा बायफिड आहे. इन्थोरसन्स हा व्हर्टिसिलास्टर आहे. ओके, हा जनरली सायमोस चा प्रकार आहे तो, सायमोस टाईप.
त्यानंतर इथे बघा प्रत्येक ब्रांचिंगला या ठिकाणी इन्फ्लोरेसन्स येत आहे. इट इज कॉल्ड सायमोज. सायमोज मधला प्रकार येतो. त्यानंतर ओव्हरी जी आहे ती अशी आहे, फ्रूट असं दिसतं आणि त्याच्या आतमध्ये ओव्हल्स आहे. ओव्हरी अशी आहे, ओव्हल त्याच्या आतमध्ये अशी दिसतात, सीड्स दिसतात. हे फ्लावर्स आहेत, त्याच्यामध्ये फ्रूट दाखवले आहे, फ्लावरिंग ट्विग दाखवले आहे, कॅलिक्स झायगोमॉर्फिक फ्लावर दाखवला. इथे बघा 4 स्टेमन आहे, बायफिट स्टिग्मा दिसतो क्लिअरली, करोला ट्यूब दिसतो, कॅलिक्स ट्यूब दिसतो आणि दिस इज नथिंग बट कॉल्ड टू बी द फ्लावर स्ट्रक्चर. देन फ्लोरल डायग्राम जर पाहिला आपण, फ्लोरल डायग्राम सुद्धा तसंच आहे. सो दॅट इज नथिंग बट इट इज हॅव्हिंग द 4 इन नंबर, 5 इन नंबर, 1 2 3 4 आणि 5 कॅलिक्स आहे. करोला सुद्धा 5 आहेत. इम्ब्लिकेट एस्टायवेशन किंवा ट्विस्टेड एस्टायवेशन आहे, एकमेकाला ट्विस्ट करतात. अँथर्स हे त्याच्यात इपिपेटलच आहे, अँथर्स, त्यामुळे ते पेटलवरतीच अटॅच असतात आणि इथं पर्टिक्युलरली हे दाखवलेलं आहे. सो दिस इज नथिंग बट फ्लोरल डायग्राम ऑफ पर्टिक्युलरली ऑसिमम सॅन्टम. त्यानंतर इफ वी गो टू द पर्टिक्युलरली सम अदर प्लांट, मग त्यात सॅल्विया आहे. सॅल्वियामध्ये सुद्धा तसंच आहे, जसं ज्याला आपण सब्जा म्हणतो. सॅल्वियामध्ये जो आहे त्याच्यामध्ये सुद्धा फ्लावर स्ट्रक्चर थोडासा फरक असतो, फ्लावरच्या शेप मध्ये, साईज मध्ये फरक आहे. नेक्टारी ग्लँड बेसला त्याच्यामध्ये असतात, बायफिट स्टिग्मा आहे, करोला ट्यूब अशा प्रकारे दिसतात. दॅट इज नथिंग बट हिअर. देन अँथर कनेक्टिव्ह आहे, आपण म्हटलं की डायथिकस आहे, 2 आहेत. आणि पुन्हा डॉर्सिफिक्स आहे, डॉर्सल सर्फेसनी फिक्सेशन झालेलं आहे. सो जस्ट लाईक इट इज कॉल्ड डॉर्सिफिक्स. अशा प्रकारे पर्टिक्युलरली सॅलियामध्ये सुद्धा पाहायला मिळतं. नाउ इफ वी सी द इकॉनॉमिक इम्पॉर्टन्स ऑफ दिस फॅमिली, जर आपण या फॅमिलीची इकॉनॉमिक इम्पॉर्टन्स जर पाहिले, सो द व्हेरायटी ऑफ प्लांट्स आर देअर, दे आर इकॉनॉमिकली इम्पॉर्टंट. दॅट इज त्याच्यामध्ये काही ऑर्नामेंटल आहे, सेलस नावाचा प्लांट आहे, गार्डन मध्ये ऑर्नामेंटल म्हणून वाढवता येतं. दुसरा आहे त्याच्यामध्ये सेलसचे भरपूर स्पीसीज आहेत. सेलस, त्यानंतर ल्युकस जो आहे तो दॅट इज कॉमन हर्ब, मेडिसिनल प्रॉपर्टी त्याच्यामध्ये कफ आणि कोल्डच्या ट्रीटमेंट मध्ये वापरतात. ल्युकस झेलॅनिका जो आहे दॅट इज ऑल्सो पर्टिक्युलर अनदर प्लांट. नंतर मेरिट्रियाना आहे, मेंथा एव्हेंटिस, पुदिना आपण त्याला म्हणतो, मेंथा एव्हेंटिस आहे. मेंथा लॉंगिफोलिया आहे, तो पुदिन्याची वेगळी स्पीसीज आहे. मेंथा पायपरेटा, मोठा जो पर्टिक्युलरली एक्झॉटिक व्हरायटी आहे, आपल्याकडची इंडियन नाही मेंथा पायपरेटा, युरोपियन व्हरायटी आहे, ती आपल्याकडे ग्रो केलेली आहे पंजाब, काश्मीर आणि महाराष्ट्रामध्ये. मेंथाच्या आणखी भरपूर स्पीसीज आहे. त्यानंतर लॅव्हेंडुला आहे, लॅव्हेंडुला सुद्धा एक चांगल्या प्रकारचं हर्ब आहे. त्याच्यातनं बरेचसे लॅव्हेंडर ऑइल काढतात, लॅव्हेंडर फ्लेवर आपण ज्याला म्हणतो, लॅव्हेंडर फ्लेवर, दॅट इज कम फ्रॉम लॅव्हेंडुला. ऑसिमम सॅन्क्टम तुअस, ऑसिममचे बरेच स्पीसीज आहेत, त्यात कॅम्फोर त्यापासून काढतात, काही ठिकाणी कापूर काढतात, कापुराचं झाड येतो, ऑसिमम कॅलिमेस्टेरियम, सो दॅट इज देअर. ऑसिमम बॅसिलिकम आहे. त्यानंतर ऑसिमम च्या भरपूर स्पीसीज आहेत. हुगोस्टेमन आहे, त्याला पाचवळी असं म्हणतात. सो दॅट इज जनरली वेस्टर्न घाटमध्ये निलगिरी हिलला ते पाहायला मिळतात. त्याचा पर्टिक्युलर ड्राय झाल्यानंतर एक वेगळा स्मेल येतो. सॅल्विया आहे, सॅल्विया सब्जा आपण ज्याला म्हणतो, सब्जा. सो दॅट ऑल आर नथिंग बट हॅव्हिंग इकॉनॉमिकली इम्पॉर्टंट. हे सगळे काय इकॉनॉमिकली इम्पॉर्टंट crop plant that belongs to Lamiaceae. Okay, I think it is sufficient.